वेलकम टू द क्लास. आज आपण नेक्स्ट टॉपिक बघतो, दॅट इज प्रिझन रिफॉर्म. त्याच्यामध्ये ज्युडिशियल ॲटिट्यूड, कॉन्स्टिट्युशनल इम्पेरेटिव्ह, ह्युमन राईट्स, प्रिझन मॅनेजमेंटमध्ये पण आणि पॉईंट्स आहेत. आता हे जे आत्तापर्यंत आपण जो टॉपिक घेतला त्याचं थोडक्यात त्याच्याशीच रिलेटेड प्रिझन रिफॉर्म आहे. प्रिझन रिफॉर्म म्हणजे काय की आता न्यू डेव्हलपमेंट काय झालं, म्हणजे डेव्हलपमेंट काय झाले प्रिझन ह्याच्यापासून आपण बघितलं की ब्रिटिश, अमेरिकन, इंडियन ह्या सगळ्या ज्या प्रिझन सिस्टीम आहेत त्याचा आपण अभ्यास केला आहे. प्रिझन सिस्टीममध्ये काय काय असतं ह्याचा आपण अभ्यास केला. ह्याच्या आधी प्रिझन जे प्रिझनर्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं ह्याचाही ऑलरेडी आपण अभ्यास केला. मग ह्या सगळं हे जे आहे ही कुठेतरी झालेली डेव्हलपमेंट आहे. जसं की पूर्वी आपण बघितलं की ज्या काळात शिवाजी महाराज असतील किंवा पेशवे असतील, म्हणजे ह्या काळामध्येच आपण महाराष्ट्राचं बघायला गेलं तर तेव्हाच्या काळामध्ये काय होतं की एखादा कळला की हा एखादा आरोपी आहे, त्याला तिथल्या तिथे पनिश करायचे, काहीतरी पनिशमेंट द्यायचे आणि त्याला लगेच तिथे पनिशमेंट द्यायचे. पण त्यानंतर काय झालं की चौकशी, म्हणजे तेव्हा सुद्धा कोर्ट चालायची. म्हणजे पेशवे काळात आपण बघितलं की मोठमोठे गाजलेले वकील आणि हे होते, तर तेव्हाही कोर्ट चालायची. पण आत्तासारखी चालायची का, तर नाही चालायची. त्यांना थोडीशी त्यांची इन्क्वायरी करून त्यांनी गुन्हा कबूल केला की डिरेक्टली त्यांना काय पनिशमेंट दिली जायची. म्हणजे त्यानंतर कोर्ट आलं, कोर्ट सिस्टीम आली, जेल आलं, प्रिझन सिस्टीम आली, तिथले ऑफिसर्स आले, ही सगळी काय झाली डेव्हलपमेंट झाली. मग हेच तर आहे प्रिझन रिफॉर्म. ह्यात वेगळं असं काही नाही. मी जे आत्तापर्यंत सांगितलं किंवा आत्ता पण आपण जे पुस्तकात अभ्यासलं, पुस्तकातलं सिलेबसमधलं, तर दॅट इज प्रिझन रिफॉर्म. तर ज्युडिशियल ॲटिट्यूड म्हणजे काय की या ज्युडिशरी सिस्टीमने जे आता तुमचं क्लासिफिकेशन आहे, आता आपल्याला ज्युडिशरी सिस्टीमने काय सांगितलं की जे प्रिझनर्स आहेत त्यांना, कारण केस लॉ झाले, आपण केस लॉ बघितल्या, मग त्याच्यात काय आलं, निष्पन्न काय झालं किंवा जजमेंट काय दिली गेली सुप्रीम कोर्टाने की फिमेल मेल ह्यांना वेगळं म्हणजे जे फिमेल प्रिझनर्स आणि मेल प्रिझनर्स आहेत त्यांना तुम्ही वेगळं ठेवा. म्हणजे ही ज्युडिशियल अप्रोच होता, ज्युडिशियल ॲटिट्यूड होता की त्यांनी सांगितलं, म्हणजे सुप्रीम कोर्टाने असे नियम दिले की तुम्ही यांना वेगळं ठेवा. किंवा आपण जे मॅन्युअल बघितलं, जेल मॅन्युअल बघितलं, त्यात सुद्धा काय सांगितलं की जेल मॅन्युअल प्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. किंवा जेल मॅन्युअल सांगतं की हे रिपोर्ट द्या, तो रिपोर्ट द्या, एखाद्या प्रिझनरचा रिपोर्ट द्या, किंवा त्यात काहीतरी चेंज करा, अमेंडमेंट झाल्या प्रिझन्स ॲक्टमध्ये. म्हणजेच काय झालं, ज्युडिशियल ॲटिट्यूड त्याच्यामध्ये दिसून आला. म्हणजे काय, ज्युडिशियरीने काहीतरी तुम्हाला नियम घालून दिले आणि ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर ते प्रिझनमधला रिफॉर्मच आहे ना तो, म्हणजे एक डेव्हलपमेंट झाली आहे ना. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल इम्पेरेटिव्हमध्ये काय, तर आपण समजा टॉर्चर जे बघितलं, कस्टोडियल टॉर्चर समजा आपण बघितलं, म्हणजेच काय झालं की तुम्ही टॉर्चर करू शकत नाही. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे कॉन्स्टिट्युशननी प्रत्येक म्हणजे पण तरीसुद्धा आपण एखाद्याला जेलमध्ये ठेवतो, तर कशासाठी ठेवतो, पण जसा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तसं सुरक्षित आयुष्य जगण्याचा सुद्धा अधिकार कॉन्स्टिट्युशननेच दिलेला आहे. आता सुरक्षित आयुष्य कुणाचं असतं, जे आपली जी लोक आहेत किंवा आपण जे आहोत की प्रिझनर्स नाही तर सामान्य जनता जी आहे त्यांची, म्हणजे सोसायटीची सिक्युरिटी सुद्धा महत्त्वाची आहे. मग त्यांचं जर कॉन्स्टिट्यूशन आपण बघायला गेलं म्हणजे सोसायटीचं, तर आपल्याला काय दिसून येतं, तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी प्रिझनर्सना कुठेतरी जेलमध्ये ठेवलं जातं. म्हणून त्यांच्या स्वातंत्र्यापेक्षा सिक्युरिटी जास्त महत्त्वाची. म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टिट्युशनल इम्पेरेटिव्ह झाला. त्यानंतर ह्युमन राईटमध्ये काय सांगितलं, तर त्यांनी असं सांगितलं की म्हणजे ते जे प्रिझनर्स आहेत त्यांचे सुद्धा कुठेतरी ह्युमन राईट आपण जे म्हणतो, आता तर ह्युमन राईटचं खूप म्हणजे लार्ज प्रमाणात तिथे फार लगेच काय झालं की ह्युमन राईटवाले येऊन तिथे म्हणजे एखादी डिस्कस करतात किंवा काहीतरी लगेच प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होतो किंवा लगेच पिटिशन फाईल केलं जातं ह्युमन राईटच्या अंडर. असं खूप प्रमाण झालेलं आहे ह्युमन राईटचं. तर ह्युमन राईटमध्ये आता काय, ह्युमन राईट म्हणजे कुणाचं, तर म्हणजे जे प्रिझनर्स आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा एक शेवटी ते एक पहिले ह्युमन बिईंगच आहे ना प्रिझनर सुद्धा. मग ते सोसायटी आणि त्यांच्यामधले जे कनेक्शन आहे, जे आपण बघितलं की पब्लिक आणि हे रिलेशन, पोलीस पब्लिक रिलेशन असेल किंवा प्रिझनर्स आहेत त्यांना पॅरल प्रोबेशन दिलं जातं. ते का दिलं जातं, तर ह्याच ॲप्रोचमुळे दिलं जातं की त्यांना सुद्धा काहीतरी जगण्याचा, बाहेर जाण्याचा अधिकार कॉन्स्टिट्यूशनने दिला आहे. पण त्यांना प्रिझनर म्हटल्यामुळे काय केलं तर प्रिझन ॲक्टनुसार त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं. पण हे जे आहे की यांना असं इनह्युमन वागणूक नाही दिली गेली पाहिजे, त्यांना कुठेतरी माणुसकीला आपण सोडलं नाही पाहिजे, भलेही ते प्रिझनर्स असतील. पण मेन एम काय असतं आपलं की त्यांना त्यांच्या डेव्हलपमेंट झाली, तो जेलमधनं बाहेर पडताना त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलप झालं पाहिजे.
नाही तर तो जेलमध्ये घेतला आता आणि अजून प्रिझनर्स त्याला भेटतात आणि त्यांचीच एक टोळी होते बाहेर पडल्यावर, असं होता कामा नये. त्याचा कॉन्फिडन्स लूज होता कामा नये किंवा तो अजून वाईट क्षेत्राकडे वळता कामा नये. म्हणून म्हणजे जेलने काय करायचं आहे तर काही प्रोग्राम्स राबवायचे आहेत. जसं की आपण म्हणजे म्हणतो की त्यांना शिक्षण दिलं गेलं, म्हणजे काय हा त्यांचा राईट आहे ना, एज्युकेशन हा त्यांचा राईट आहे. जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तसं ह्युमन राईटमध्ये सुद्धा एज्युकेशन हा त्यांचा राईट आहे. सो त्यांना एज्युकेशन दिलं, एज्युकेशन सिस्टीम जेलमध्ये त्यांना शिक्षण घेऊ शकतात, जेलमधनं डिग्री पूर्ण करू शकतात ते, हे जे त्यांचे ह्युमन राईट होते. किंवा दुसरं आपण बघितलं तर जे चाबकाचे फटके द्यायचे, विपिंग आपण ज्याला म्हणतो, विपिंग असेल किंवा फ्लोगिंग असेल, की जे चाबकाचे फटके द्यायचे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे फटके दिले जायचे कशाने, तर त्याला काय केलं गेलं, कुठेतरी बंद केलं गेलं. म्हणजे ही पद्धत डिमॉलिश करण्याच्या मागे लागली. आता काही प्रमाणात देतही असतील, पण त्याचं जे प्रमाण होतं पूर्वी की चाबकाचे फटके द्यायला पाहिजेत वगैरे, हे प्रमाण काय झालं आता कमी झालं. किंवा त्यांना एक प्रमाण दिले की वर्षातनं किंवा 30 वेळा एखाद्याला तुम्ही मारू शकता वगैरे, हे असे ते प्रमाण घातली गेली त्याच्यामध्ये. पण हे जे आहे ह्युमन राईटच आहे ना. तुम्ही जर प्रिझनर्स ऑलरेडी एक शिक्षा भोगतात त्याला आणि तुम्ही चाबकाचे फटके देऊन त्याला देऊ शकत नाही किंवा हा त्याचा एक शारीरिक त्याची तुम्ही इजा करताय, इंज्युअर करताय त्याला, म्हणजे ते ह्युमन राईट्सच्या अगेन्स्टच आहे. त्यामुळे हे जे ह्युमन राईट जे सांगितलं हा प्रिझन रिफॉर्म्स आहे की हे आता कमी झालंय कुठेतरी. म्हणजे हा काय झाला तिथला एक चेंज आहे, रिफॉर्म आहे प्रिझन सिस्टीम मधला. की आतमध्ये आता किरण बेदी ज्या होत्या त्यांनी हे म्हणजे जे आज जे आरोपी आहेत, इनमेट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रिझनर्स आहेत, तर त्यांना शिक्षण देण्याची पद्धत त्यांनी चालू केली. म्हणजे जे इग्नू युनिव्हर्सिटी जी आहे, म्हणजे इग्नू जे आहे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, त्याच्याचं शिक्षण होतं, ओपन युनिव्हर्सिटी होती ती, तर त्याचं जे शिक्षण होतं तिहार जेलमधल्या आरोपींना दिलं जायचं. म्हणजे एखादी तुम्ही डिग्री घ्या आणि बाहेर पडा, म्हणजे त्यांचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, त्यांच्यात रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे. किंवा आपण आता जे उद्योगधंदे म्हणजे आपण म्हणतो जसं कंदील उठणं किंवा या अशा प्रकारचं जेलमधल्या आरोपींकडनं करून घेतलं जातं आणि ते बाहेर ते प्रोडक्शन आहे ते बाहेर मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे जे अर्धे पैसे असतात ते त्या म्हणजे ते प्रिझनर्स आहेत त्यांना दिले जातात आणि प्रिझन सिस्टीममध्ये अर्धे ठेवले जातात. म्हणजे काय त्यांना पैसे मिळतात. मी त्यांना कळते की मी काहीतरी उद्योगधंदा करू शकतो, मी बाहेर गेल्यावर वाईट मार्गापेक्षा असं काहीतरी उद्योगधंदा चालू करेन की मी पुढे बाहेर पडलो तरी मी काय करू शकतो, व्यवस्थितरित्या माझा उदरनिर्वाह करू शकतो. हा त्यांचा जो एक कॉन्फिडन्स निर्माण होतो तो कशामुळे होतो की आतमध्ये दिलेलं ट्रेनिंग, आपण ट्रेनिंग आणि एज्युकेशनमध्ये सगळं बघितलंय, आधीच्या सिस्टीममध्ये आपण बघितलंय आधीच्या टॉपिकमध्ये. सो ते काय आहे, सगळे काय प्रिझन रिफॉर्म आहे. त्यानंतरचं जे आहे प्रिझन मॅनेजमेंट जे आहे, प्रिझन मॅनेजमेंटमध्ये काय पहिला पॉईंट त्यांनी सांगितलाय, प्रिझनर्स राईट अँड सिक्युरिटी कंपल्शन्स. आता प्रिझनर्स राईट म्हणजे काय, जे मी आतापर्यंत सांगत आले की त्यांना काय काय राईट आहेत की व्हिजिटर सुद्धा अलाउड केले जातात. मग हल्ली एखादं जेवण असेल, म्हणजे प्रिझनर्स असेल तर त्यांचं नाही, पण तुम्हाला घरून जेवण आलं किंवा घरचे आले तर एखादं जेवण अलाउड करतात, की पहिलं तसं काही नव्हतं. किंवा बाहेर त्यांना म्हणजे व्हिजिटर्स अलाउड केले जातात की जसे पहिले जास्त व्हिजिटर अलाउड नव्हते किंवा त्यांचं प्रमाण कमी केलं, त्यांना काही वेळच दिला की जास्त व्हिजिटर येत राहिले तर काय होणार, हा मित्र आला भेटायला, सगळे मित्र आले, त्यांच्यात पण एक मनात असं म्हणजे काहीतरी वाईट व्हायला पण लागू शकते, पळून जाण्याची काहीतरी प्लॅन करतील किंवा ह्याची संख्या कमी केली गेली किंवा घरच्यांना भेटण्याची एक ठराविक वेळ निवडली गेली. म्हणजे हे अशा प्रकारचं जे मॅनेजमेंट केलं गेलं, तर हे सुद्धा कसं आहे, कशामध्ये येतं, पर्सनल प्रिझन मॅनेजमेंट. तर प्रिझन मॅनेजमेंटमध्ये परत हेच पॉईंट रिपीट होऊ शकतात. म्हणजे प्रिझनमध्ये सिक्युरिटी सुद्धा महत्त्वाची, सिक्युरिटी त्यांनी काय सांगितलं, सिक्युरिटी कंपल्शन, त्यात त्यांची सिक्युरिटी सुद्धा महत्त्वाची. त्यातलं पहिलं आहे मॅनेजमेंट ऑफ अ प्रिझन्स. आता प्रिझन्सचं मॅनेजमेंट म्हणजे काय की मोस्ट ऑफ प्रिझन्स अनहायजेनिक असतात, त्यांचे युनिफॉर्म असतात ते किती एकच युनिफॉर्म दिला असेल त्यांना, कारण प्रिझन्सचे काय असतात युनिफॉर्म असतात, मग त्यांना जर एकच युनिफॉर्म दिला तर त्याच्यामध्ये काय होतं, ते अनहायजेनिक झालं ना, कधी धुणार परत कधी घालणार, तेच दिवसभर घालायचं, त्याच्यावरच समजा सक्त मजुरीची त्यांना जर हे असेल रिगरस इम्प्रिझमेंट आहे त्यांना तेच लेबर काम करायचं, परत त्याच्यावरच झोपायचं, दुसऱ्या वर्षी परत तेच घालायचं. म्हणजे हे जे अनहायजेनिक कंडिशन आहेत किंवा मेडिकल स्टाफ तिथे वाढवला गेला, मेडिकल त्यांना प्रॉपर दिलं गेलं किंवा अशा प्रकारची जी सिस्टीम जी त्यांच्याकडे राबवली गेली, तर ते काय झालं, प्रिझन मॅनेजमेंट म्हणजे तिथे व्यवस्थित जी काही आपण प्रोव्हाइड करतोय फॅसिलिटीज की त्या व्यवस्थित प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत फॅसिलिटी. त्यानंतर त्याने अजून सांगितलंय
There was an initiative with idea of resolve the problem of unhygienic sanitization, untidy lockups, inadequate number of sales record maintenance, enhancement of security to reduce chances of escape of convict jail. म्हणजे काय, तर समजा आता जेलचं प्रमाण वाढवतं, जे सेल आहेत म्हणजे आपण आता अख्ख्या जेलमध्ये अनेक सेल असणार ना, म्हणजे जे तुरुंग आहेत आपले ते भरपूर असणार ना, एका रूमच्या अंडर अनेक हे असू शकतात. तर त्या भरपूर प्रिझनर्सची संख्या वाढते, कारण आपण बघतो की गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे प्रिझनर्स पण तेवढेच वाढत आहेत. त्यामुळे आणि जर कमी पडत असेल, जेल जर कमी पडत असेल तर त्याची संख्या वाढवली गेली पाहिजे. म्हणजे हे काय आहे, प्रिझन मॅनेजमेंट आहे. पण हे सगळं कोण बघतं, आपण जे सुप्रिटेंडंट आहेत किंवा आपण जे IG वगैरे बघितलं, तर हे सगळं यांचं काम आहे, यांनी मॅनेज करायचं आहे, की त्यांनी एक रिपोर्ट द्यायचा आहे की इथे सेल कमी पडतात, सो याची संख्या वाढवली पाहिजे. म्हणजे अजून जेल वाढवले जातात. क्लासिफिकेशन सांगितलंय, समजा एकच महिला असेल तिथे तरी ती आपण ॲडजस्ट करा असं म्हणणार का? तर एक महिला जरी एक प्रिझनर असेल तर तिच्यासाठी वेगळं जेल करायला पाहिजे. मग ते अख्खं जेल उरतं तरी सुद्धा ती महिला म्हणणार वेगळंच ठेवायला पाहिजे. जे खरोखर हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत त्यांना आपण वेगळं ठेवतोय, मग ते भरपूर आहेत तरी महिलेचं रिकाम्यामुळे अर्ध्यांना तिकडे शिफ्ट करा फिमेलच्या इथे, असं नाही ना आपण करू शकत. त्यांचं क्लासिफिकेशन वेगळं आहे. त्यामुळे ही जी प्रॉपर मॅनेजमेंट आहे ही ती जे प्रिझनर ऑफिसर्स असतील, कोणी सुप्रिटेंडंट आहे, तर त्यांना ही सगळी मॅनेजमेंट करायची आहे. त्यामुळे हे काय मॅनेजमेंट ऑफ प्रिझन्समध्ये येतं. ते आता मेंटेनन्स ऑफ डिसिप्लिन अँड कॉन्स्टंट सर्वेलन्स म्हणजे काय, तर त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं काय करून आलं की डिसिप्लिन तर पाहिजेच, सगळ्यात महत्त्वाचं. उगाचच तुम्ही त्यांना मारून एखाद्याला गोष्ट करण्यापेक्षा त्यांना तुम्ही पहिल्यांदाच शिस्त लावा ना. त्या जसं आपण बघितलं TV की जे प्रिझनर्स आहेत ते जेवणाला एका लाईनीत जायचं, मग पहिलं काय घ्यायचं, पहिली कुठे लाईन लावायची, काय करायचं, हे जी सगळी मॅनेजमेंट आहे किंवा हे जी डिसिप्लिन आहे ही काय ती पाळणं गरजेचंच आहे. त्यानंतर जे काही आपण जसं आता म्हटलं की उगाचच मारणं वगैरे म्हणजे अनफ्रेंडली सिच्युएशन झाली नाही पाहिजे. फ्रेंडली त्या प्रिझनर्सना सुद्धा ऑफिसर्सशी बोलताना त्यांच्या जर काही प्रॉब्लेम असतील तर ते त्यांना त्यांच्याशी बोलून सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्यामुळे अशी डिसिप्लिन ठेवली गेली पाहिजे. त्यानंतर व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स अँड एक्सटर्नल मॉनिटरिंग, तर त्याच्यामध्ये पण हेच सांगितलं आहे की जे काही कमिशनर आहेत किंवा हे जे IG आहेत त्यांनी व्हिजिट करायचे ह्याच्यामध्ये जेलमध्ये व्हिजिट करून त्यांचे खरंच ह्युमन राईट्स व्हायोलेट होत नाही आहेत ना, त्यांना कुठे धक्का लागत नाही आहे ना ह्युमन राईट्सना, याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे जी जेल मॅन्युअलनी किंवा प्रिझन्स ॲक्टनी सांगितलं आहे, जे काही नियम घालून दिलेले आहेत ते व्यवस्थित फॉलो होत आहेत की नाही याचं इन्स्पेक्शन घेऊन ते चेक केलं पाहिजे. तर ते व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये सांगितलं. त्यानंतरचा पॉईंट आहे ओव्हर क्राऊडेड प्रिझन्स अँड अंडर ट्रायल प्रॉब्लेम. आता ओव्हर क्राऊडेड जसं मी आत्ता म्हटलं की खूप प्रिझनर्स होतात त्यामुळे ओव्हर क्राऊड होते. मग आपण त्यात अजून क्लासिफिकेशन काय केलं आहे, कन्व्हिक्टेड पर्सन आणि अंडर ट्रायल पर्सन यांना परत वेगळं आपण केलेलं आहे. मग अंडर ट्रायलची संख्या खूप वाढती आहे, त्यांना बेलवर न सोडवल्यामुळे त्यांची संख्या वाढते. मग अंडर ट्रायल आणि जे कन्व्हिक्टेड आहे तर ते कुठेतरी एकत्र नाही झाले पाहिजे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, हे जे त्यांची जी सेल आपण वेगळी करतोय तर त्यात सुद्धा कुठेतरी डिफरन्स आला, म्हणजे त्यात सुद्धा काही चेंजेस केले गेले पाहिजेत. म्हणजेच काय तर थोडक्यात सेल वाढवले पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ह्या मॅनेजमेंटमध्ये सांगितलं. नंतर फोकस ऑन प्रिझन कंडिशन टू कर्ब क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज. इट इज इसेन्शियल दॅट ऑफेंडर when released should feel financially, psychologically and socially secure. To achieve the said objective, professional counseling, community programs, rehabilitation and employment centers are established so that the prisoners on his release can reintegrate with society. म्हणजे काय, फोकस ऑन प्रिझन कंडिशन्स म्हणजे काय, अशी कंडिशन आतमध्ये असली पाहिजे, तुम्ही त्या फोकस केलं पाहिजे प्रिझनर्सकडे किंवा प्रिझन्स कंडिशनकडे की ते जेव्हा बाहेर पडतील तर तेव्हा सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं काही दिवस की ते परत त्याच मार्गाला जाता कामा नये. ते त्यांच्यात ते परत उभे राहिले पाहिजे, बाहेर जाऊन सुद्धा एका चांगल्या गोष्टीकडे वळले पाहिजे. आता असं होतं की त्यांना कोण कामावर ठेवणार, असं होतं ना की हा आरोपी आहे याला कसं कामावर ठेवायचं, हा जेलमध्ये जाऊन आला. आपल्याकडे पण बरीच चर्चा होती की हा जेलमध्ये जाऊन आला याला कसं करणार, पण त्यांच्यात परत तुम्ही असं म्हणजे हे लॉच्या अगेन्स्ट होतं. सो त्यांना सुद्धा एक नॉर्मल माणसासारखी बाहेर पडल्यानंतर वागणूक
दिली गेली पाहिजे. म्हणजे त्यांच्या अनेक त्यांना असं प्रोफेशनल काउन्सिलिंग केलं जातं, म्हणजे केलं पाहिजे. किंवा कम्युनिटी प्रोग्राम्स असतात, जसं सोशल प्रोग्राम्स आहेत, तर जे आपण म्हणतो की सोशल प्रोग्राम्स राबवले पाहिजेत आणि म्हणजे अशा प्रकारे ते परत उभे राहिले पाहिजेत, अशा प्रकारचे तिथे प्रोग्राम राबवले पाहिजेत. त्यानंतर प्रिझन लेबर म्हणजे काय, विथ इन्क्रीजिंग क्राईम रेट द जेल्स आर ओव्हर क्राउडेड टू प्रोव्हाइड बेसिक necessities like food, clothing and shelter and medicine to such unproductive people at the cost of the taxpayer was found to be unjustified. The concept of a prison labor has the following advantages. The proper training is given to the prisoner on the basis of their inclination and their past experiences. म्हणजे काय, ते प्रिझन लेबर म्हणजे काय की आपण बघितलं की लेबर काम जे आतमध्ये केलं जातं त्यांच्याकडनं करून घेतलं जातं किंवा त्यांना रिगरस इम्प्रिझनमेंट असेल. म्हणजे काय, हे जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं ॲज अ लेबर म्हणून काम करून घेताय तर तेव्हा त्यांना एक प्रॉपर ट्रेनिंग द्या. जसं मी आधी सांगितलं, त्यांना एज्युकेशन आपण जे प्रोव्हाइड करतोय तर त्यांना त्या प्रकारचं तुम्ही त्यांचा जो पास्ट एक्सपिरियन्स आहे किंवा एखादा शिकलेला सुशिक्षित असा जर आरोपी आतमध्ये असेल किंवा प्रिझनर जर आतमध्ये असेल सुशिक्षित असा, तर त्याला काय केलं पाहिजे आपण की तो जो प्रिझनर आहे त्याला प्रॉपर एज्युकेशन दिलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्याच्याकडनं जे तुम्ही लेबर काम करून घेताय तर ते कशा प्रकारे त्याला एक प्रॉपर ट्रेनिंग देऊन करून घेतलं पाहिजे. तर फायनान्शियल बर्डन इन सपोर्टिंग द प्रिझनर्स इज रिड्यूस कन्सिडरेबली. म्हणजे त्यांच्याकडनं काम घेऊन जे फायनान्शियल बर्डन आहे ते कमी होऊ शकतं, कारण ते उत्पन्न काढणार, त्याचे पैसे येणार. Prisoners are taught some skill work so that they attain self-sufficiency and learn to live and with dignity. म्हणजे काय, त्यांच्यात आपण त्यांना ही अशा प्रकारची कामं त्यांच्याकडनं करून घेतली, जी स्किल वर्क्स आहेत त्यांनाही कळेल की म्हणजे काही स्किल वर्कमधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळतं. हा कॉन्फिडन्स त्यांचा प्रिझनमध्ये असताना जर निर्माण झाला तर बाहेर पडल्यावर ते एक चांगला माणूस म्हणून काहीतरी उद्योगधंदा करू शकतात. त्यामुळे दे लिव्ह विथ डिग्निटी, म्हणजे ते एक चांगली डिग्निटीने जगू शकतात. द प्रिझनर्स आर रिफॉर्म अँड व्हर्च्यू ऑफ अ सेल्फ कॉन्फिडन्स इज जनरेटेड टू देम टू फेस द आउटसाइड वर्ल्ड. त्या सेल्फ कॉन्फिडन्स झाला तर ते आउटसाइड वर्ल्डला फेस करू शकतात कोणत्याही गोष्टींना. व्हॅल्यू ऑफ अ हार्ड वर्क अँड टोलिंग इज inculcated in a hardened and ruthless criminal who have been avoided rigorous imprisonment and not habituated to work. म्हणजे त्याला रिगरस इम्प्रिझनमेंट असं त्यांच्याकडनं लेबर करून घेतलं पाहिजे. तर त्यांना ज्यांना रिगरस इम्प्रिझनमेंट आहे ते उगाच त्यांच्याकडनं त्या कामाची सवय लागेल इतपत काम करून नाही घेतलं गेलं पाहिजे. की रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, जेवढं कोर्टाने ऑर्डर केले त्याप्रमाणे किंवा जे आपल्या ॲक्टमध्ये दिलेलं आहे तेवढं त्यांच्याकडनं रिगरस असं काम करून घेतलं पाहिजे. दिस हेल्प टू मेंटेन डिसिप्लिन अँड सेल्फ रिस्पेक्ट अमंग द प्रिझनर्स. सेल्फ रिस्पेक्टसाठीच हे सगळं करून घेतलं जातं. द प्रिझनर्स टू अर्न दिअर फेअर वेजेस अँड डिस्क्राईब बाय द मिनिमम वेजेस टॅक्स सीन्स द सेम वुड बी अल्टरनेटिव्ह टेंटेटिव्ह अमाऊंट टू वॉर्डन निगेटिव्ह. म्हणजे तेच की परत त्यांना व्यवस्थित पैसे मिळाले तर जे ॲक्टप्रमाणे सांगितलं की अर्धे पैसे प्रिझनर्सला देतात, अर्धे पैसे जे प्रिझनमध्ये किंवा ती जी काही हे आहे ऑर्गनायझेशन आहे तिथे अर्धे पैसे जातात आणि अर्धे पैसे प्रिझनर्सला मिळतात. असं म्हणजे पूर्ण जी काही प्रोडक्शन बाहेर आपण विकतोय तर त्याचे पूर्ण पैसे प्रिझनर्सला नाही मिळत, पण अर्धे पैसे त्यांना आणि अर्धे पैसे जेल सिस्टीम असेल किंवा जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यांची कम्युनिटी आहे तर त्यांना अर्धे पैसे जातात. अशा प्रकारे हे जे आहे. तर एक लास्ट पॉईंट आहे म्हणजे व्हायोलेशन ऑफ प्रिझन कोड अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे ह्यात पण परत तेच दिलं आहे की काही NGOनी की हे ह्युमन राईट्सच्या अगेन आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन आहे, हे अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण उगाचचा जो काही प्रिझन कोड आहे किंवा जी मॅनेजमेंट आहे ह्याला कुठेतरी धक्का लागला नाही पाहिजे किंवा ही मॅनेजमेंट कुठेतरी अशी विस्कळीत झाली आहे किंवा त्याप्रमाणे फॉलो होत नाही असं होता कामा नये. ह्युमन राईट आणि कॉन्स्टिट्यूशन ह्या दोघांचाही आधार जरी घेतला तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काय सिस्टीम आहे की आपली जी नॉर्मल पीपल जे आहेत, आपली जी सोसायटी आहे त्यांना सिक्युअर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं जे कायदा आहे तो आपले काय सांगतो की एक निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. अनेक अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आता जनरल जे पीपल आहेत त्याच्यापेक्षा जे प्रिझनर्स आहेत ते कमी आहेत ना. म्हणजे काय तर ह्या कोट्यावधी लोकसंख्येला वाचवण्यासाठी 100 प्रिझनर्सना थोडंसं प्रिझनमध्ये ठेवलं तर लगेच काय कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट किंवा ह्युमन राईटच्या अगेन्स्ट जात नाही. कारण सिक्युरिटी ऑफ अ पब्लिक
हे जास्त महत्त्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिक्युरिटी ऑफ अ पब्लिक. त्यामुळे ह्यांना थोडीशी पनिशमेंट झाल्याशिवाय पुढचे सुद्धा सुधारणार नाही. आपण थेरीज बघितल्या त्याच्यामध्ये हेच सांगतात ना की यांना काहीतरी प्रिव्हेंट केला पाहिजे प्रिझनर्सना, तेव्हा पुढे सिक्युरिटी म्हणजे सोसायटी आहे सिक्युअर्ड होईल. त्यामुळे ह्युमन राईट, कॉन्स्टिट्यूशन हे सगळे जे आहे किंवा ज्युडिशियरी सांगितलेले जे नियम आहेत किंवा जे काही रूल आहेत ते व्यवस्थित फॉलो झाले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे रिफॉर्म, प्रिझन रिफॉर्म सिस्टीम काय की ह्यांचं सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्या प्रिझनरमध्ये आला पाहिजे आणि या सगळ्याचं सगळं फॉलो केलं गेलं पाहिजे. ते प्रिझन रिफॉर्म